आज आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूरमध्ये साजरा होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली। यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला। देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला आणि त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली। विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली। यंदा धाराशिव जिल्ह्यातील माने दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले, तर वारकरी बाबासाहेब माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती माने यांना मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान मिळाला। वाटतं की मी अत्यंत भाग्यवान आहे। मला 6 वेळा आषाढी आणि 2 वेळा कार्तिकी पूजा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली। हा विठुरायाचाच आशीर्वाद आहे की राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही पूजा करण्याची संधी मला माझ्या पत्नीला या ठिकाणी मिळाली। आपला प्रयत्न असा आहे की यावर्षीच काम सुरू झालं पाहिजे आणि काम सुरू झाल्यानंतर 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील। पूर्ण काम व्हायला 3.5-4 वर्ष लागतील, पण महत्त्वाचं जे काम आहे ते 2 ते 2.5 वर्षात आपण पूर्ण करू। आता पुढच्या काळामध्ये जवळपास सगळ्यांची आमची चर्चा झाली आहे। 80-90% लोक जे आहेत त्यांच्या शंका दूर झाल्या आहेत। 10-20% लोक आहेत त्यांना अजूनही शंका आहेत, त्याही आम्ही दूर करू। आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊनच हे करायचं आहे। एक गोष्ट मी सांगतो की कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल। इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल। साहेब, आपण कॉरिडॉरच्या माध्यमातून पंढरपूर हे राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवत आहे, त्याचबरोबर पंढरपूर जिल्हा देखील झाला पाहिजे अशी मागणी आहे, त्याबद्दल काय आपण करणार? हां, आता महाराष्ट्रात किती जिल्हे करायचे ते कधी करायचे विठुराया ज्यावेळेस आम्हाला आदेश देतील त्यावेळेस करू। आता महाराष्ट्रात किती जिल्हे करायचे ते कधी करायचे विठुराया ज्यावेळेस आम्हाला आदेश देतील त्यावेळेस करू।